मोती तलावाच्या समोरच सावंतवाडी पॅलेस. सावंतवाडी हे गाव ऍक्च्युली सुंदरवाडी म्हणून आधी नावारूपाला होतं आणि इनफॅक्ट 1850s पर्यंत त्याला सुंदरवाडीच म्हणायचे, पण नंतर मग सावंत या आडनावावरून त्याचं सावंतवाडी असं नाव पडलं. हे इथले शेवटचे राज्याभिषेक झालेले राजे शिवरामराजे भोसले यांचा राज्याभिषेक 13 मे 1947 साली झाला. 48 साली संस्थाना विलीन झाल्यानंतर हे 25 वर्ष काँग्रेसचे आमदार होते सतत सावंतवाडीचे. त्यांचे वडील ते सावंतवाडीचे आदर्श राजा, त्यांना पंचम खेमराज म्हणतात. इथे जे कॉलेज आहे ना, पंचम खेमराज महाविद्यालय, ते त्यांच्या नावाने आहे. त्या राजांचा कार्यकाळ 1924 ते 1937 पर्यंत होता. त्यावेळी त्या राजाने सावंतवाडी शहराची रचना केली होती. त्या काळात त्यांनी सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या जनतेसाठी. स्वतः महात्मा गांधीजी इथे आले होते. त्यांची कार्यपद्धत बघितली आणि त्यांना रामराजा ही पदवी दिली. हा त्यांच्या आईचा फोटो, राणी पार्वती देवी ह्या विधानसभेचे आमदार होत्या. खाली जे फोटो आहेत ना, ते त्यांच्या पूर्वजांचे फोटो आहेत. राणी जानकीबाई, इथे जे आयुर्वेदिक कॉलेज आहे राणी जानकीबाई सुतिकागृह, त्यांच्या नावाने. हे रघुनाथ महाराज 1870 मधले. आणि हा श्रीराम म्हणजे श्रीराम महाराजांचे 17व्या शतकातले. हा दरबार हॉल. या दरबार हॉलचं बांधकाम 1881 मध्ये आलं. पूर्वी इथे दरबार भरायचा, इथे राजा बसायचे आणि त्यांची सरदार लोक त्या काळात दोन्ही साईडला बसायचे आणि गॅलरीमध्ये राजघराण्यातले लेडीज लोक बसायचे. हे जे स्टार करून ठेवले आहेत ना, हे त्यांच्या तलवारी आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या. हे सिंहासन पूर्ण चांदीचं आहे. या सिंहासनावर दोन्ही साईडला जी नागाची चित्र दिसत आहे ती त्यांची मुख्य देवता. हे सूर्यवंशी राजा होते म्हणून ते सूर्याचं प्रतीक आहे. पूर्वी आरमारचा जो भाग होता तो यांच्या ताब्यात होता म्हणून ते जहाज आहे. हा जो वाघ आहे ना, याला पटेरी वाघ म्हणतात. हा आंबोली घाटात 1932 साली मारलेला आहे. त्यावेळी राजे शिकार करायचे, तर हे शिकार केलेले वाघ आहेत, बिबटे आहेत, लेपर्ड. आपण तो काचीत भरून ठेवला आहे ना, असे वाघ आहेत आता सध्या. वाघ आहेत, त्यानंतर जे हत्ती पण आहेत. हे त्यावेळी म्हणजे पेंटिंग केलेले आहे, ते पेंटिंग आहे. आणि ही 200 वर्षापूर्वी त्यांची लग्नातली साडी आहे. हे त्याला सोनेरी जर वगैरे आहे. हे त्या काळातले खासणीच्या बंदुका, दरवाजाची कुलप. आपण एंटर केलं. सावंतवाडी संस्थानवर सावंत भोसले घराण्याचे राज्य होते आणि खेम सावंत थर्ड किंवा तृतीय यांचा 1755 ते 1755 ते 1803 हा त्यांचा राज्यकाल होता. आणि त्या काळात त्यांनी हा पॅलेस बांधला. आणि जर तुम्ही ब्युटीच्या किंवा आर्किटेक्चरच्या याच्याने विचार कराल तर खूपच एक एक्सिलंट किंवा प्राईम एक्झाम्पल आहे. म्हणजे ब्रिटिश पण इन्फ्लुएन्स दिसतो याच्यामध्ये. आणि जो लाल जांभा दगड आहे कोकणाचा, किंवा ज्याला आपण चिऱ्याचा दगड म्हणतो, तर दोघं याचा छान असा एक कॉन्फ्लुएन्स आहे हा पॅलेस म्हणजे. तर ही जी सावंत फॅमिली आहे त्यांना अराउंड 17व्या शतकापासून देशमुखीमध्ये आदिलशहाकडून ही जागा किंवा हा परिसर मिळाला होता आणि तेव्हापासून ते ही जागा रूल करतात आहे. तर पहिले होते मांग सावंत, त्याच्यानंतर मग खेम सावंत पहिले, त्याच्यानंतर मग लखम सावंत नंतर खेम सावंत सेकंड, अशी क्रोनॉलॉजी आहे. तर ह्या सगळ्यांनी सावंतवाडीवर रूल केलं. तर शेवटचे इथले जे राजा होते, राजा इन टेक्निकल टर्म्स, पंचम खेमराज, त्यांनी 1924 ते 1937 ह्या कार्यकाळात त्यांनी सावंतवाडीवर राज्य केलं.
फोटोज वगैरे. इथे जुन्या काळातले खूप छान छान फोटोज आहेत राणी महाराणींचे. वेगळं दिसतात आहे, मेकअप वगैरे एकदम म्हणजे आजच्या ब्युटी स्टँडर्ड्स किंवा कन्व्हेन्शनल ब्युटी स्टँडर्ड्सच्या हिशोबाने खूप वेगळे दिसत आहेत त्या काळचे फोटोजमध्ये, पण ॲक्च्युली खूप सुंदर दिसत आहेत. आणि इथे ही कठपुतली सारखी एक बाहुली आहे, एकदमच डेंजर वाटते. भैरव पपेट नाव आहे याचं. आणि त्याच्या खाली आहे ही एक जॅपनीज डॉल आहे. इथं रॉयल फॅमिलीचे फोटोज, रॉयल कपल. आणि ही एक मूर्ती किंवा शिल्प म्हणून आपण एक्सकॅव्हेशन मध्ये मिळालेलं. आणि हा आहे इथल्या राजघराण्याचा देव्हारा. पूर्णतः लाकडात बनवलेला आहे आणि एकदम सुंदर कोरीव काम केलेलं आहे. शंकराचं कार्विंग. इथे बरेचसे फोटोज आहेत, काही पॉलिटिकल, पर्सनल आहेत किंवा कोणत्या तरी ऑफिशियल किंवा कौटुंबिक कार्यक्रमाचे फोटोज आहेत. आणि सोबत या हॉलमध्ये काही पुरातन वस्तू ठेवल्या आहेत. काही शोभेच्या वस्तू आहेत आणि काही वापराच्या पण वस्तू आहेत. गणपतीची पण एक मूर्ती आहे, भग्नावस्थेतील आहे, पण यू कॅन मेक आउट काही गणपतीची मूर्ती आहे. सोबत काही पितळाचे आर्टिफॅक्ट्स. गौरडाचे रणजित सिंग महाराज. अजून एक नेपाळवरून आलेली भैरवची कठपुतली. हे काही लग्न समारंभातले फोटो आहेत. इथे एक जुन्या काळातला पाळणा ठेवलेला आहे, पूर्णतः लाकडी आहे आणि सॉलिड वूड दिसतोय. पूर्ण सुंदर कलर आणि अशी बारीक बारीक अशी डिझाईन आहे, खूप मस्त दिसतंय.
हे आहेत हिज हायनेस राजा बहादूर श्रीमंत खेम सावंत भोसले, सरदेसाई ऑफ सावंतवाडी. आणि त्यांच्या बाजूला आहे ही जजमेंट चेअर, जिथून असं वाटतं ते न्याय निवाडा करायचे. ह्या रूम मध्ये बऱ्याचशा पेंटिंग्स आहेत रॉयल फॅमिलीनी बनवलेल्या. तर नेचरशी रिलेटेड प्राण्यांचे आहेत, बटरफ्लाईज आहेत. बनवलेलं आहे, बीड वर्क केलेलं आहे. पायसन, लेपर्ड, टायगर्स, वाघाच्या वेगवेगळ्या मुद्रा. इथं वेताळाची मूर्तीही आहे. या पॅलेसच्या वरच्या फ्लोअरमध्ये गंजिफाचे कार्ड्स वेगळ्या वेगळ्या टाईप्सचे बघायला मिळतात. तर गंजिफा हे ॲक्च्युली खेळण्याचा पत्ते असतात आणि त्यांचं ओरिजिन पर्शियामध्ये आहे. 16व्या शतकात मुघलांनी ते भारतात आणले. आणि काही स्कॉलर्स असे पण म्हणतात का गंजिफे, अगेन हा पर्शियन वर्ड, त्याच्यावरून गंजिफा आलं. गंजिफे म्हणजे खेळण्याचे पत्ते. तर याचा एक गंजिफाचा मेन इम्पॉर्टन्स किंवा एक वैशिष्ट्य म्हणजे काय आहे, तर ते लाकडापासून बनवलं जातं आणि खूप बारीक नक्षीकाम केलं जातं. याच्यावर हाताने रंगवलेले असतात हे सगळे. 20व्या शतकापर्यंत जवळपास एक्सटिंक्ट होऊन गेले होते. पण सावंतवाडीची जी रॉयल फॅमिली आहे त्यांनी परत याला जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि ते स्वतः ह्या गोष्टीला प्रमोट करतात. ते इनफॅक्ट ते वेगळे वेगळे आर्टिसन्स किंवा कारागीर घेऊन आता गंजिफाचे कार्ड्स स्वतः बनवून घेतात. हे एक पालखी सारखं दिसतंय. माणसासाठी आहे का देवासाठी काही लिहिलेलं नाही, तर काय आयडिया येत नाहीये. फ्लोरिंग पण जुनच दिसतंय. गंजिफाच्या बाजूच्या रूम मध्ये असे वरती काही स्टॅच्यूज लटकवलेले आहेत. वुडन आहेत, सगळे लाकडी आहेत. जवळून पाहिलं तर असे जलपरी सारखे दिसतात, पण काही डिस्क्रिप्शन इथं दिलेलं नाहीये. पण जर अंधारात कोणी बघितलं तर फारच डेंजर वाटेल. आणि इथे पण काही पेंटिंग्स वगैरे आहेत. या दगडी पायऱ्या आहेत सगळ्या वर जाण्याचं, खाली येण्याचं. आणि बाजूला जे ग्रिल लावले, गार्डरेल लावलेले, ते पण त्याच काळातला दिसतंय. आणि इथे हे दिसतोय हा पूर्ण वुडन स्लॅब आहे. म्हणजे आपण आता वरती गेलेलो तर तो स्लॅब जो होता, असं आता मी खालून बघतोय तर कळतंय वुडन आहे, पूर्ण लाकडी स्लॅब आहे. तर हा पण माझ्या मते त्याच काळातला, जेव्हा राजवाडा किंवा पॅलेस बांधला गेला त्याच काळातला असेल. हॅलो.
आपली सावंतवाडी पॅलेसची विजिट संपली आहे. चलो लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट प्लेस. सतराव्या शतकाच्या शेवटी सावंतवाडी जे राज्य होतं तिथल्या राज्यकर्त्यांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा इथल्या जे ब्राह्मण कम्युनिटी होते त्यांना इथे येण्यास एनकरेज केलं आणि ते इथं आले आणि त्यांनी मग तिकडून जे लाकडी खेळणी बनवण्याचं आर्ट घेऊन आले त्यांच्यासोबत आणि मग ते इथं खूप प्रसिद्ध झालं. तर लाकडापासून खेळणी, विविध वस्तू, बोर्ड गेम्स वगैरे असं सगळ्या गोष्टी इथं बनायला लागल्या आणि मग ते सावंतवाडी, ती पण एक सावंतवाडीची ओळख म्हणून राहून गेलेली आहे. सावंतवाडीच्या पॅलेस समोरच मोती तलाव आहे. 1874 मध्ये बांधलेला हा असा एक खूपच मोठा एक तलाव आहे आणि सावंतवाडीचे सिटीची जसं काय एकदम असं ओळखच आहे. तर मोती तलाव याला का म्हटलं आता, याच्या पाठीमागे एक असं लेजंड आहे का इथे जे कामगार ज्यांनी कामं केले तर त्यांना पगार किंवा मोबदला म्हणून त्यांना मोती दिले गेले, कारण तलाव खणताना इथं ते ऑयस्टर मिळाले आणि त्याच्यामध्ये भरपूर मोती होते, तर त्यांना त्याचा कामाचा मोबदला म्हणून मोती दिले गेले आणि म्हणून या तलावाचं नाव मोती तलाव ठेवलं, असं एक लेजंड आहे. खूप सुंदर आहे. इथं आजूबाजूला बोटिंग, जॉगिंग ट्रॅक आहे आणि फोटो घेण्यासाठी पण वेगळे वेगळे स्पॉट्स आहे. तर टुरिस्टमध्ये खूपच फेमस ठिकाण आहे, म्हणजे सावंतवाडीला येणार आणि मोती तलावाला येणार, मोती तलावाला यायचंच असं एक समीकरण आहे. संध्याकाळी आजूबाजूला इथे स्ट्रीट फूडच्या गाड्या वगैरे लागतात आणि एकंदरीत सुंदर परिसर असल्यामुळे संध्याकाळी सावली वगैरे असते तर इथं खूप टुरिस्ट बघायला मिळतात तुम्हाला. तर अशा सुंदर शांत सावंतवाडी शहराची आपण सफर केली. आता भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. आपल्या कोकण ट्रिपच्या रेसिपीजची सुरुवात करूया. नाईस. सॉरी, मी रेजिस्ट नाही करू शकलो म्हणून मी दुसरा घास पण घेतला. महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पिठला भात पण खाल्ला जातो. थोडासा गोडवा त्या खोबऱ्याचा लागतो. थोडासा आपण बांगडा हे करूया.